रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चांगली सेवा देणारी पुसदर्पण बँक व भारतीय महिन पतसंस्थेचे ठेवीदार यांना सहकार्य करावे। सर्वपक्षीय बैठकीत आवाहन। आपल्या पुसद तालुक्यातील 40 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पुसदर्पण कोऑपरेटिव्ह बँक व 23 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या भारतीय महिन पतसंस्थेच्या मार्फत बँकिंगच्या अत्यंत चांगल्या व तत्पर सेवा दिल्या जातात। दोन्ही संस्थांमार्फत छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय कर्ज, गृह शिक्षण कर्ज, अडीअडचणीमध्ये पाहिजे तेव्हा कर्ज सुविधा दिली जाते। संजय गांधी लाडकी बहीण यासारख्या शासकीय योजनेचे हजारो लाभार्थी खातेदारांना पुसदर्पण बँक तत्पर सेवा देत असते। दोन्ही संस्थांमध्ये व्यापारी, सर्च पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, संचालक म्हणून कार्य बजावत आहे। बँक व संस्थेतील सर्व ठेवीदारांना आजपर्यंत त्यांच्या ठेवीवरील व्याज तसेच त्यांनी खात्यातून मागितलेली तेव्हा पाहिजे तितकी रक्कम पुरविली आहे। दोन्ही संस्थांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना मागील 1 महिन्यात दोन्ही संस्थांमधील ठेवीदारांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण होऊन ठेवीदारांनी आपल्या ठेवी विड्रॉल करणे सुरू केले। ज्या ठेवीदारांच्या भक्कम पाठिंब्यामुळे संस्था आज उभी आहे त्यांनी अचानक ठेवी काढणे सुरू केल्याने बँक व पतसंस्थेच्या दैनंदिन व्यवहारावर विपरीत परिणाम पडत आहे। ठेवीदारांच्या गैरसमजुतीतून विड्रॉल होत असल्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने चालणाऱ्या दोन्ही संस्थांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो। तसे झाल्यास आपल्या भागात बँकिंगची सेवा देणारा हक्काच्या संस्था आपण गमावून बसू। परिणाम करणाऱ्या या घटनेला टाळण्यासाठी पुसदर्पण बँक व भारतीय महिन पतसंस्थेवर ठेवीदारांनी विश्वास ठेवावा असे आवाहन आज विश्रामगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतून करण्यात आले। त्यानंतर दिलेल्या सामूहिक पत्रकातून वरील या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की पुसदर्पण बँकेमध्ये कुठलीही अनियमितता नाही आहे, सर्व काही व्यवहार सुरळीत आहे आणि लोकांमध्ये जो संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे तर लोकांमध्ये कुठचाही संभ्रम राहावा नाही अशा पद्धतीचा विश्वास दर्शवण्याकरता आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली आणि माझं सुद्धा या ठिकाणी बँकेचे सभासद, बँकेचे ठेवीदार, बँकेचे खातेदार अशा सर्व लोकांना आव्हान आहे की बँक अतिशय सुरळीत आहे, बँकेचं नेतृत्व सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्यामुळे या बँकेवरचा जो आपला विश्वास आहे तो विश्वास आपण कायम जवळपास आपल्यासमोर मांडले गेलेले आहेत आणि असं नाही आहे। फक्त मी एक आपण सर्वांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून बँकेच्या ठेवीदारांना, बँकेच्या खातेदारांना आणि बँकेच्या सभासदांना एक मोठं आव्हान आपल्याला सर्वांना करायचं आहे की ही बँक आज या बँकेने नुसतं पुसत नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास 46 शाखाद्वारे आपलं नाव कमावलेलं आहे आणि एक घटना घडली, त्या घटनेमुळे सर्व डिस्टर्ब झालेले आहेत लोक आणि लोकांना डिस्टर्ब होणं म्हणजे काही गैर नाही आहे, कारण आर्थिक व्यवहाराचा प्रश्न राहतो त्याच्यामुळे ते काही पण पुन्हा आता त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करून आपण सर्व पत्रकाराच्या माध्यमातून लोकांना आता आवाहन करा अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आणि या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आपण सर्व झाले आपल्याला पाहत आहोत। शरद भाऊंनी अतिशय पारदर्शकपणे बँक चालवली आणि त्याचा साक्षीदार मी डायरेक्टर असे बरेच जण याच्यात मागे डायरेक्टर राहिलेले आहेत। जे काम आहे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपल्याला सर्वांना आता जी मागची घटना घडली अचानकपणे घडली आणि ती घटना घडल्यामुळं त्या बँकेत कुठलाही गोंधळ झाला आणि त्या गोंधळातून एक आपलं डिपॉझिट जाण्याची सुरुवात झाली आणि ते जास्त प्रमाणात ठेवीदारांनी विड्रॉल करण्याचा संकल्प केला। ते याच्यासाठी केला की थोडीशी त्यांना भीती वाटली। आपल्याला सर्वांना, सर्व पक्षांना मिळून ती भीती घालवायची आहे सर्वांची की आपली बँक सुरक्षित आहे आणि त्याचे रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आहेत, रिझर्व्ह बँकेचे क्रायटेरिया दिलेले आहेत की अतिशय सर्व NPA ओके आहे, सगळ्या गोष्टी बँकेच्या ओके आहेत, त्याच्यामुळे बँकेला कसलीही भीती नाही हे आपल्याला सर्वांना आपापल्या पक्षाच्या आपापल्या सर्व जवळच्या मंडळींना समजून आपल्या पुसदर्पण बँकेसाठी सर्वांच्या वतीने
आपल्याला कसं वाढवता येईल ते आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. मी सकाळी मला हे नाही, पण मला आदरणीय मनोहर नाईक साहेब, आमचे नेते इंद्रियल नाईक साहेब यांचा सुद्धा फोन आला की तुम्ही सर्वजण जा, आणि त्यांच्या सुद्धा वतीनं आवाहन करा की सर्व ठेवीदारांनी